सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। प्रत्येकाचं मन हेलावून टाकणारा हा अनुभव आहे। या आजी सेवेमध्ये कशा आल्या आणि सेवेत आल्यानंतर त्यांना कसे कसे अनुभव येत गेले ते अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केले आहे। चला तर मग वेळ न लावता आपण अनुभवाला सुरुवात करूया। आजी म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जे दुःख असतं त्याचंच कारण असतं की तो स्वामींच्या सेवेमध्ये येतो। असंच काही माझ्या बाबतीतही घडलेलं होतं। आमच्याकडे अपार संपत्ती होती, पण म्हणतात ना, काळाचा जर वेढा आला तर काय होत्याचं नव्हतं होऊन जातं। तसंच काही आमच्या बाबतीत देखील घडलं होतं। मला एकच मुलगा आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब होतं आणि माझे मिस्टर चांगल्या जॉबला होते। सर्व काही व्यवस्थित होतं, त्यामुळे काहीच अडचण नव्हती आणि मग असेच सुखाचे दिवस चालू होते। पण दुःखाचे वादळ कधी येईल आयुष्यात काहीच सांगता येत नाही। असंच झालं, माझे मिस्टर जिथे जॉबला होते तिथे सर्व काही ती कंपनी बंद पडली, त्यामुळे खायचे सुद्धा वांदे होऊ लागले। जे काही कर्ज घेतलं होतं घराचे हप्ते फेडण्यासाठी आमच्याकडे अक्षरशः पैसे ते राहिले नव्हते। गाडी देखील आम्ही लोनवरतीच घेतलेली होती, त्यामुळे आमचं सर्वस्व हे गेलं। मग आम्ही आता गावाकडे येऊन राहू लागलो। गावाकडेच सर्व काही चालू होतं। माझ्या मुलाला आम्ही इंग्लिश मीडियमला तिथे घातलेलं होतं, पण आता सर्व गेल्यामुळे आम्ही गावात आलो तर त्याला गव्हर्नमेंट स्कूलला घातलं। सर्व काही चेंजेस झाले होते, सर्व बदल झाले। त्याच दरम्यान काय झालं ना, अचानक माझे पाय इतके दुखू लागले, मला अक्षरशः चालता देखील येत नव्हते। माझ्या पायांवरती सूज आली, चालता येत नव्हतं, कुठलंच काम मला करता येईना। काय झालं, मग सर्व काही रिपोर्ट केले, सर्व काही बघितलं, सर्व रिपोर्ट हे नॉर्मल येत होते। कुठे प्रॉब्लेम आहे हे काहीच कळत नव्हतं। त्याच दरम्यान काय झालं ना, माझी मैत्रीण होती आणि तिने मला स्वामी सेवेविषयी सांगितलं, तू स्वामींची सेवा करून बघ, तुला काहीतरी फरक जाणवेल। आणि म्हणून मी स्वामींची सेवा करू लागले आणि हळूहळू माझे पाय हे मी धरू लागले आणि चालू लागले। स्वामींवरचा विश्वास दृढ झाला। तेव्हापासून स्वामींची सेवा आम्ही चालू केली। माझा मुलगा, माझे मिस्टर आणि मी, आमचं छोटंसं कुटुंब सर्वजण स्वामींची सेवा करत होतो। आम्ही एक एक दिवस खूप आनंदात घालवत होतो। भले आमच्याकडे काही नसो, पण आमच्याकडे जी मन शांती होती ती सर्वात मोठी संपत्ती असे आम्ही मानतो। असे चालू होते, पण म्हणतात ना, दुःख हे तिथेच थांबत नसतं। 4 दिवस सुखाचे असतात तर 4 दिवस हे दुःखाचे येत असतात। असंच काही झालं। माझा मुलगा अचानक काय झालं, तो खूप रडू लागला की माझं खूप दुखतं आहे, आता हॉस्पिटलला जायचं, पोटात दुखतं असं तो म्हणत होता। मग आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो त्याला। त्यांनी डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले आणि घरी आलो, पण त्याचं काही दुखणं हे थांबतच नव्हतं। जेव्हा आम्ही पुन्हा म्हटलं मोठ्या हॉस्पिटलला याला घेऊन जाऊ, स्वामींवरती तर विश्वास होता, स्वामींची सेवा ही चालूच होती। स्वामींना एकच विनंती होती की स्वामी, काही होऊ देऊ नका, बाळाला काहीच होऊ देऊ नका, ते माझं बाळ नाही, ते तुमचं बाळ आहे, अशी स्वामींना विनंती मी करत होती। त्यामुळे त्या हॉस्पिटलला घेऊन गेलो, तिथे सर्व काही रिपोर्ट केले, सोनोग्राफी वगैरे करण्यात आली। त्यावेळेस तिथे कळालं की माझ्या बाळाचं जे पचन करण्याची जे आतडं असतं, मोठं आतडं, त्यामध्ये खूप मोठ्या गाठ आलेली आहे। ती गाठीचं लगेच तातडीने ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितलं। आता हे सांगितल्यानंतर खूप भीती वाटली आणि पैसेही एवढे नव्हते। मग आम्ही सर्व नातेवाईकाकडून पैसे जमा केले, कारण एकच मुलगा असल्यामुळे खूप जीव त्याच्यामध्ये होता, कारण म्हातारपणाचा आमचा तो एवढाच आधार होता। आणि मग आम्ही त्याचं ऑपरेशन करायचं ठरवलं। सर्व काही आम्ही पैसे वगैरे जमा केले। ऑपरेशनची डेट आली आणि तिकडे माझं तारक मंत्राचं अनुष्ठानही चालू होतं। स्वामींना एकच विनंती होती, जे काही असेल ते व्यवस्थित सुखरूपपणे होऊ द्या, एवढंच करा, कारण जे भाग्यात आहे ते घडणारच आहे, हे त्याच्या भाग्यात आहे, त्यामुळे घडत आहे, फक्त याच्यातून त्याला शक्ती द्या आणि बाहेर काढा, एवढीच विनंती स्वामींना करत होती आणि तारक मंत्र मी बोलत होती। त्यानंतर ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर म्हटले ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे। त्यानंतर ती गाठ आहे ती चेकिंगसाठी पाठवण्यात आली। गाठ चेकिंगसाठी पाठवल्यानंतर ती कळालं की ती गाठ कॅन्सरची आहे। ज्यावेळेस हे कळालं त्यावेळेस खूप भीती मनामध्ये वाटली का आता काय होणार, पुढे कसं होणार। स्वामी, जे दुःख होतं ते मला द्यायचं ना, माझ्या बाळाच्या वाटेला का बरं दिलं, एवढं दुःख मी त्याला कसं बघू, आता काय करू मी, कुणाचा आधार नाही स्वामी,
तुम्ही या मदतीला धावा स्वामी, काहीतरी करा. असं स्वामींकडे सारखा धावा चालू होता. अक्षरशः रात्र आम्ही दोघेही झोपत नव्हतो. फक्त एकच विचार डोक्यामध्ये चालू होता. डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट ही सुरू केली. मुलाचा त्रास अक्षरशः बघवत नव्हता. खूप भयानक त्रास त्याला होत होता. डॉक्टर म्हणायचे की एवढं करूनही आम्ही बाळाची गॅरंटी देऊ शकत नाही, असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आता स्वामींना पुन्हा एकदा विनंती केली की स्वामी, याच्यातून त्याला शक्ती द्या आणि बाहेर काढा. सर्व काही ट्रीटमेंट वगैरे झाली. सर्व झाल्यानंतर माझा मुलगा हा व्यवस्थित बरा झाला. त्यानंतर बरा झाल्यानंतर सर्व व्यवस्थित झालं. मुलगा आता मोठा झाला होता, शाळेत जात होता. त्यानंतर माझ्या मुलाचे आता पेपर वगैरे सर्व काही झाले. मुलाचं ग्रॅज्युएशन झालं. आता आम्ही म्हातारे झालो पण स्वामींची सेवा आम्ही कधीही सोडली नाही. आयुष्यात कितीही दुःख आले तरी स्वामींना आम्ही कोणीही सोडलं नाही. आम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करत असायचो. माझा मुलगा नोकरीलाही लागला, जॉबलाही लागला. सर्व काही व्यवस्थित झालं. आज माझ्या मुलाचे लग्नही झाले आहे. आम्ही सर्व खूप आनंदात सुखात आहोत आणि माझ्या मुलाने जी आमची अगोदरची परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आमची आहे. कारण माझ्या मुलाने जे काही आमचं गेलेलं वैभव होतं ते पुन्हा आम्हाला मिळवून दिलं आहे. हेच आमच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. स्वामींकडे न्याय असतो. खरंच वेळ लागतो पण स्वामी खरंच न्याय करत असतात. आज आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत, ती फक्त स्वामी कृपेने. स्वामी भक्तांनो, असा मला हा आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.